माझे अभियान गीत गळेना एक वादळाची वाट जीव रंगला गुंगला रंगला असा विरमाची आस तू हॅलो नमस्कार, मी दिनेश नवले पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, अलिबागमध्ये तुम्ही कॅम्पिंगसाठी एक मस्त जागा शोधताय तर मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक भन्नाट जागा, जी आहे अलिबाग शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेवदंडा किल्ल्यामध्ये। तिकडे तुम्हाला अनलिमिटेड जेवण, नाश्ता, बार्बेक्यू, डीजे सोबतच लाईव्ह म्युझिकचा आनंद घेता येईल। तसेच बाजूला शांत सुंदर रेवदंडाचा समुद्र किनारा सुद्धा आहे, तर तुम्ही तो समुद्र किनारा सुद्धा एक्सप्लोर करू शकता। आणि माझी ही धमाल मस्ती तुम्हाला पाहायची असेल आणि तुम्हाला या कॅम्प साईटला भेट द्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर। इकडून आपण टॅक्सी किंवा बसने गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहोत आणि गेटवे पासून आपण फेरी बोटीने मांडवा जेटीला जाणार आहोत। तर चला आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। 2-5 मिनिटांनी बसेस असल्याने बसनेच जायचं ठरवलं। बसच्या रांगेत येऊन आधीच तिकीट काढून बसची वाट पाहू लागलो। अखेर 5 मिनिटांनी बस पकडून गेटवेच्या दिशेने प्रवास सुरू केला। 15-20 मिनिटांनी गेटवेला पोहोचलो। सुरक्षा तपासणी करून गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात प्रवेश केला। दुपारी 3:30ची मालदार कंपनीची बोट होती, ज्याचं तिकीट पर पर्सन 200 रुपये आहे, तर वरच्या बाजूला 250 रुपये, तर एसीचा 270 रुपये। अथांग समुद्रात अलिबागच्या दिशेने प्रवास सुरू झाला। बोटीमधून समुद्र व आजूबाजूचा परिसर पाहू लागलो। आता डेकच्या पुढच्या बाजूला येऊन प्रवास एन्जॉय करतोय। प्रवासात सीगल पक्षी आमची साथ करत आहेत। साधारण पाऊण तासाने मांडवा बंदर नजरेस पडलं। आता जस्ट आपण मांडव्याला उतरलेलो आहोत आणि बस पकडण्याची घाई आहे आपल्याला। अलिबाग शहरापर्यंतच्या बस जातात, ती बस पकडण्याची घाई आहे। तर बस आपल्याला मिळाली नाही किंवा मग जागा मिळाली नाही तर उगाच मग थांबावं लागेल। त्यासाठी आता घाई करत आता बसपर्यंत चाललो आहे। बसस्टँडपर्यंत पोहोचलेलो आहोत। समोरच आपल्याला मालदार कंपनीच्या 2 बसेस लागलेल्या दिसत आहेत। तर जागा तर दिसते तशी। तर आतमध्ये जाऊन आपण आपला पुढचा प्रवास सुरुवात करूया। नशिबाने जागा मिळाली व अलिबागसाठीचा प्रवास सुरू झाला। साधारण तासाभराने म्हणजे संध्याकाळी 5-5:15च्या दरम्यान अलिबागला पोहोचलो। मागच्या बसने आता अलिबाग शहरात आलेलो आहोत। इकडून रेवदंडा किल्ल्यासाठी आपल्याला टॅक्सी किंवा मग रिक्षा जातील, तर तिकडून आता आपण इकडून रेवदंडा किल्ल्याला जाऊया। बस ज्या चौकात सोडते तिथून काही पावलांवरच रेवदंडा किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या टमटम मिळतात। टमटम पकडून रेवदंडा किल्ल्यासाठीचा प्रवास सुरू झाला। तिथपर्यंत जाण्यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये घेतात। अलिबाग शहरापासून तासाभराने रेवदंडा गावात व तिथून 5 मिनिटांनी किल्ल्यापाशी पोहोचलो। आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत। थंडीचे दिवस असल्याने इथे पोहोचेपर्यंत अंधार होऊन गेला। किल्ल्याबाहेरच्या रस्त्याला उतरून 2 मिनिटं चालत जाऊन किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो। मोबाईल प्रकाशाच्या सहाय्याने वाट काढत जाऊ लागलो। तीन ते 4 मिनिटं चालत आल्यावर कॅम्पसाईटकडे पोहोचलो। पोहोचताच सुरुवातीला चहा व नाश्ता दिला जातो। टेंटमध्ये बॅगा ठेवून व फ्रेश होऊन चहा नाश्ता केला। संपूर्ण कॅम्पसाईट दिव्यांच्या प्रकाशाने झळकून निघालीये। 2 बाजूंना एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने टेंट लावलेत
मध्ये मोकळी जागा व वर लाइटिंग केली आहे. हे दृश्य बघायलाच मस्त वाटतंय. जागोजागी मोबाईल वगैरे चार्ज करण्यासाठी असे प्लग लावलेत. आम्ही इथे पोहोचलो त्यावेळी गेम्स खेळवले जात होते. हात नाही सोडायचा आहे. परत इकडनं हातात हात टाकून टाकायचा. हा सोड हात. हा तिच्यात आता उडव. हा चल तू सोड आता हात. आता तू उडव. तू याच्यात जा. हा आता जा तू याच्यात. खरं तर कुणी कुणाला ओळखत नव्हतं, परंतु एका परिवारासारखं एकमेकांमध्ये मिसळून सर्वजण एन्जॉय करत होते. अशा जागांची हीच गंमत असते. येताना सर्व अनोळखी असतात, पण जाताना मात्र 4 माणसं जोडलेली असतात. गेम्स झाल्यानंतर साधारण 8च्या सुमारास बार्बेक्यू सर्व करण्यात आलं. चिकन व पनीर बार्बेक्यू असं वेगवेगळं शिजवलं व दिलं जातं. एका बाजूला बसून पनीर बार्बेक्यूचा आनंद लुटला. 8:30 नंतर डीजे लावण्यात आला. लोक डीजेच्या तालावर बेफाम होऊन नाचतायत. सगळ्यांना 23 डिसेंबरला लग्नात जायचं सगळ्यांनी, तर त्यांचा एक केक कटिंग केला. या आजींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
लागलो मुळीला माझ्या लागलो वाग्याला साधारण पाऊण ते 1 तास डीजे वाजवल्यानंतर रात्री 10च्या सुमारास जेवण होतं. जेवणाचे टेबल्स ही आकर्षक आहेत. निवांत बसून आपण इथे जेवण करू शकतो. जेवल्यानंतर रात्री 11 वाजता लाईव्ह म्युझिक सुरू झालं. कलाकार ही अलिबागमधले स्थानिकच होते. त्यांनी खूपच मस्त माहोल जमवला. त्यामुळे वातावरणच बदलून गेलं. मी काय म्हणते ते तुम्हाला आता अनुभवता येईल. विशेष करून निवेदकाने सर्वांना एकत्र बांधून खेळवून ठेवलं. तर कुठल्याही जर कार्यक्रमाची आपण सुरुवात करत असलो तर पहिला आपण जे वंदन करतो ते म्हणजे गणरायाला आणि छत्रपतींना, कारण अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. तर मला तरी असं वाटतं की आज रक्तातलीच माणसं आहे, तर कुठेतरी छत्रपतींच्या नावाने या कार्यक्रमाची सुरुवात होऊ दे. चालेल का? अगर आगरा का ताजमहल प्यार के निशाने तो रायगढ़ और अलीबाग उनके बाप की कहानी है. कितनी सल्तनत आई, कितनी सल्तनत चली गई, वो कभी रुका नहीं, कभी थका नहीं. कितनी सल्तनत आई, कितनी सल्तनत गई, वो कभी रुका नहीं, कभी थका नहीं. हमारा हिंदुस्तान का छत्रपति कभी किसी के बाप के सामने झुका नहीं. महाराजाधिराष्ट्रीय छत्रपती महाराजांना एक सुंदरसा तुमच्या समोर एक मानाचा मुजरा. शोध कोठर गाव कसर मेज स्वतःला पाहू कसर या मावळात माझ्या राजाला माझ्या शिवबाला माझ्या राजाला माझ्या शिवबाला डोळे विटून घेतो तुझ्या पाशी घेतो माझी तुझी दे एकदा माझ्या उशाला माझ्या माझ्या शिवबाला माझ्या राजाला माझ्या शिवबाला. या दख्खनसाठी आणि हिंदुस्थानासाठी जे आपले पूर्वज छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रामध्ये लढलेले, म्हणून आपले पुण्य की आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. महाराज क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. इतक्या छान सुरुवातीनंतर बॉलिवूड रेट्रो सॉंगचा माहोल तयार झाला. बिखरी हुई
कोई यूं ही नहीं दिल भाता कोई तेरा मुझसे है पहले का नाता कोई यूं ही नहीं दिल भाता कोई. तुम्ही डान्स करता करता एक एक त्याच्यातला पेज होल्ड होणार आहे आणि लास्टला त्या पेजवर जो टिकेल तो आजचा विनर असेल. ओके चला एकदा या सर्व स्वीट कपलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ जोरदार. बेकरार करके हमें यूं न जाइए आपको हमारी कसम लौट आइए. एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी. प्यार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है कहता दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल है हमें बेवफा इंतजार क्यों शायद तो नहीं मर जाए मिट जाए हो जाए बदनाम मैंने तो छोड़ बिताने तो यार ना करेंगे प्यार. क्या बात है आराम से चलो. क्या होगा जर सांडले असते तर कॅम्पिंग जबाबदार नसतं पण असू दे एकदा जोरदार टाळ्या होत्या. तुम्ही पण या साईडला तुम्ही पण या. तुम्हाला बघून वाटत ना म्हणजे काय कसं काय अरे असं एक लग्नामध्ये एक सर्वात मोठा एक भाग असतो म्हणजे नाव घेण्याचा उखाणा घेण्याचा एक प्रकार असतो. हवेत वाढलाय आता गारठा एकदम मस्त पण आले तेव्हा होतं ऊन. हवेत वाढलाय आता गारठा एकदम मस्त आले तेव्हा होतं एकदम मस्त ऊन. अमित रावांचं नाव घेते तेलंग यांची सून. क्या बात है क्या बात है. आरसीबीच्या मॅच मध्ये किंग कोहलीनं मारलं 6. धन्वंती मायासाठी 7 जण फिक्स. एक बार में खामोश क्यों हो जो भी कहना है कहो चाहे जितना करो उतना मांग लो तुमको मिलेगा इतना प्यार में मिला तेरे साथ मेरा है नसीब जुड़ा तुझे पाके अधूरा त्यानंतर मराठी गाण्यांनी रसिकांच्या काळजात घर केलं. बरसा दिखाती दिशा
कसम करणारे चांदण्या दुगद जसे चांदणे मुगद जसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे रात्याला काही नाव नसावे तुम्ही रे माझं मित्रवा रात्याचं काही नाव नव्हे तुम्ही रे माझं मित्रवा माझी प्रियाला गीत कळेना माझी प्रियाला गीत कळेना किती दान गाणे तुला आठवावे डोळ्यात गाणे बहावे वाऱ्या पावसाची काळे कधी भुसर एक वादळाची वाट तुला ग बघ जाता माग पळून पाहता वाट पावलात अडकळली जशी मावळत्या उन्हात केवळच्या मनात नागिण सळसळली. जेवढे फुटेज आहेत ते आमच्या निलेश नवले दादांच्या यूट्यूब चॅनलला नक्की बघा. सगळे आपण बघायला भेटणार आहोत. तर दिनेश नवले यांच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. आता आमच्यासोबत दादा पण थोडे जॉईन होणार आहेत. तर तुम्हीच सांगा तुमच्या चॅनलचा. या हो तोच गाणं गातोय तो. आणि मी आता तेच म्हणणार होतो, जाता जाता मी एक परफॉर्म करतो तुमच्यासाठी खास. आशा करतो तुम्ही एन्जॉय कराल. जीव रंगला गुंगला रंगला सा प्रेमाची आस तू जीव लागला लाभला ठास यो तुझा गहिवरला श्वास तू. अलिबागमध्ये आहोत तर कोळी गीत व्हायलाच पाहिजे. लाईव्ह म्युझिकचा शेवट कोळी गीतांनी करण्यात आला. हे 2 तास सर्वांनी खूप एन्जॉय केलं. आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी या 2 तासात मिळाल्या. यावेळी एक गोष्ट मला खूप भावली, ती म्हणजे डीजे व लाईव्ह म्युझिक वेळी मराठी गाणी व भाषेला विशेष प्राधान्य देण्यात आलं. त्यानंतर रात्री 2.5-3 तासांसाठी बॉनफायर करून पडद्यावर चित्रपट दाखवण्यात आला. ज्यांना चित्रपट पाहायचा आहे ते चित्रपट पाहू लागले, ज्यांना झोपायचं आहे ते टेंटमध्ये जाऊन झोपून गेले. गुड मॉर्निंग सगळ्यांना आपल्या कॅम्प साईटमधून. आता सकाळचे 7 वाजून गेलेले आहेत. सगळे फ्रेश वगैरे होत आहेत. काल आपण उशिरा आल्यामुळे आपण आजूबाजूचा किल्ल्याचा नजारा नाही दाखवू शकलो. तर आज आपण तुम्हाला किल्ल्याचा नजारासुद्धा दाखवणार आहोत. तर तो तुम्ही पाहून घ्या. हा एक किल्ल्याचा नजारा. आजूबाजूला नारळी पोकळीच्या बागा उगवल्या आहेत आणि तो एक 7 खाणी बुरुज म्हणून एक बुरुज आहे आणि आजूबाजूला सगळी तटबंदी आहे. बाजूला समुद्र आहे. तर समुद्राचं सुद्धा तुम्हाला एक दृश्य मी दाखवतो. आपल्या कॅम्प साईटमधून मागच्या बाजूला आलेलो आहोत आणि इकडे हा एक दरवाजा पाहू शकता जो थेट समुद्राकडून आपल्याला घेऊन येतो. आणि इकडून तुम्हाला एक समुद्राचा मी नजारा दाखवतो जो काल आपण मिस केलेला. समुद्राचा नजारा आहे. तर सध्या भरती असल्यामुळे पाणी बऱ्यापैकी पुढे आलं आहे. आणि ही तटबंदी तुम्ही पाहू शकता ही किल्ल्याची. या बाजूला एक आहे. समोर तो जो दिसतोय हा कोरलाई किल्ला आहे बरोबर त्याच्यासमोर. आणि ही दुसरी बाजू
खरं तर या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे. पर्यटकांना बघण्यासारखं मुळी जास्त काही राहिलंच नाहीये. सकाळच्या वेळी मासेमारी करण्यासाठी स्थानिक बांधव होड्या घेऊन समुद्रात गेलेत. थोडं थोडं करून समुद्राचं पाणी पुन्हा आत जात आहे, त्यामुळे लोकही खाली उतरत आहेत. थोड्या वेळाने पाणी थोडंसं आत सरकल्यावर मीही खाली उतरलो. किनाऱ्यावरून किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला चालत निघालो. इथल्या वास्तूची खूपच पडझड झाली आहे. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची साक्ष देणाऱ्या या वास्तू आता अंतिम घटका मोजतायत. पुढच्या पिढीला हे वैभव दाखवायचं असेल तर त्याचं संवर्धन ही काळाची गरज आहे. इथून तोफखानी बुरुज सहज दिसतोय. किनाऱ्यावर आता हळूहळू खाण्यापिण्याच्या गाड्या उभ्या राहत आहेत. बीच पाहून पुन्हा कॅम्पसाईटला येऊन फ्रेश झालो. तितक्यात 8:30च्या सुमारास गरमागरम नाश्ता आला. कांदे पोहे, त्यावर शेव, लिंबू, कमाल कॉम्बिनेशन. कडाडून भूक लागलेली. वेळ न दवडता पोह्यांचा आस्वाद घेतला. नाश्ता करून झाला आपला. आता आपण गरमागरम चहा पिऊया. फक्कड झाला एकदम चहा. मित्रांनो, आता या कॅम्प साईटची आणि या रेवदंडा किल्ल्याची रजा घ्यायची वेळ झाली आहे. जाता जाता तुम्हाला एक दृश्य दाखवतो. सकाळी तुम्ही पाहू शकता या पायरीपर्यंत पाणी होतं आणि आता तुम्ही पहा पार समुद्र आतमध्ये गेलाय त्या टोकापर्यंत. जिकडे हे दांडे दिसत आहेत तुम्हाला 2 लावलेले, ते तर पूर्ण पाण्याखाली होतं. आता पूर्ण पाणी ओसरलंय, ओहोटी झाली आहे. इकडे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे सुरू आहेत आता सगळ्या. तुम्ही पाहू शकता समोर कोरलाय किल्ला आणि हा किती पाणी आतमध्ये गेलंय. निघायला अजून थोडा वेळ होता म्हणून बीचवर एक फेरफटका मारायला निघालो. आता बराच पुढे आलो. इथून संपूर्ण किल्ला व त्याची तटबंदी नजरेस पडते. मूळ पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाची देखील साक्ष देतो. पूर्ण किल्ला पाहायची इच्छा होती, पण वेळेअभावी ते शक्य झालं नाही. भविष्यात फक्त हा किल्ला पाहण्यासाठी येईल, तेव्हा तो तुम्हाला सुद्धा नक्की दाखवेल. मित्रांनो, कालपासून आपण ही ट्रिप खूप एन्जॉय केली आणि खूप मेमोरेबल ट्रिप होती ही माझी. आणि याचं सगळं श्रेय जाते या मित्राला. मित्रा, तुझं नाव? माझं नाव मिलिंद ठुले. मिलिंद ठुले. आणि किती वर्षापासून ही कॅम्पसाईट तुम्ही चालवता? एक 7 वर्षापासून कॅम्पसाईट चालवतोय. अच्छा. आणि याच्यामध्ये तुम्ही पॅकेजमध्ये काय काय देता, म्हणजे संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत, हे थोडं ब्रीफली सांगा ना. आपलं 4 वाजता चेक इन असतं. 4 वाजता आलं की वेलकम स्नॅक्स मिळेल तुम्हाला. अच्छा. वेलकम स्नॅक्स. 8 वाजता बार्बेक्यू, संध्याकाळचं अनलिमिटेड डिनर आणि मॉर्निंगचा ब्रेकफास्ट, एवढं आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं. आपण जर कॅम्पवरती आलात तर आपल्याला नियर बाय बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. म्हणजे 2-3 टाईप फोर्ट आहेत आणि आपलं कॅम्पिंग फोर्टमध्येच आहे, तर तो फोर्टसुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, ट्रेकिंग करू शकता इथे. आणि नियर बाय एकदम बीच टच कॅम्पिंग होतं. बीचवरती तुम्ही जाऊन डायरेक्टली ॲक्सेस आहे बीचवर, तर तिथेही एन्जॉय तुम्ही करू शकता. प्रेक्षकांना यायचं झालं तर मग त्यांना रेट काय आहेत आणि त्यांनी कुठल्या क्रमांकावर संपर्क करावा, ही थोडक्यात माहिती द्या. संपर्क तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेलच खाली किंवा डिस्प्लेला तुम्हाला दिसून जाईल. आणि आपल्याला जर यायचं झालं तर पॅकेज, आपलं बेसिक पॅकेज 999 पासून चालू आहे. तर तुम्हाला अजून प्रीमियममध्ये पाहिजे असेल तर अजूनही तुम्हाला मिळेल. तुम्ही डायरेक्टली संपर्क करून माझ्याशी बोलू शकता. प्रीमियममध्ये मग तुम्ही काय काय इन्क्लूड करता? प्रीमियममध्ये थोडंसं स्टेमध्ये असेल, बाकी फूड वगैरे याचं इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये होईल. आपल्याला जर काही प्लॅनिंग असेल, आपलं बर्थडे असेल, ॲनिव्हर्सरी असेल, कुठलाही प्लॅनिंग जर असेल इव्हेंटचं, तर आपल्या इथे अरेंज करून मिळेल तुम्हाला. आणि आपल्या इकडे सेलिब्रेटही करू शकता तुम्ही. मोस्टली त्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता. आपल्याकडे लेडीज आणि जेंट्ससाठी सेपरेट वॉशरूम आहेत, पण कॉमन असतील सगळ्यांसाठी. आणि चेंजिंग रूम्स वगैरे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही धमाल मस्ती 2 दिवसाची? मला खूप मेमोरेबल ही ट्रिप होती. आणि तुम्हाला जर कधी इकडे यायचं झालं तर या मित्राला नक्की संपर्क साधा आणि इकडे ही कॅम्पसाईट तुम्हीही सुद्धा एन्जॉय करा. आणि या नोटवरती आता मी हा व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि या येत्या हिवाळ्यात आणि आता हे थंडीचे जे सीझन सुरू झालेले आहेत, तुम्ही तुमच्या परिवारासोबत, मित्रमंडळींसोबत
आणि तुमच्या प्रियजनांसोबत इकडे या कॅम्पसाईटला नक्की भेट द्या.